बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूया। आगामी निवडणुकीमध्ये विरोधकांचा पराभव होणारच, जनता विरोधकांना चांगला धडा शिकवणार। मलिकांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादीसोबत युती नाही असं आता भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भातली भारतीय जनता पक्षाची भूमिका आशिष शेलारांनी आता स्पष्ट केलेली आहे। मलिकांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादीसोबत युती नाही असं आशिष शेलार यांनी स्पष्ट सांगितलंय। तर आगामी निवडणुकीमध्ये विरोधकांचा पराभव होणारच असा विश्वास शेलारांनी व्यक्त केला आहे। भारतीय जनता पक्षाची भूमिका आमच्या वरिष्ठांना आम्ही सांगितली। आमचे अध्यक्ष नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहे, त्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादी बरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आम्ही युती करू शकतो। आमचा फॉर्म्युला पण ठरला आहे आणि आमचा आकडा पण ठरला आहे। 150 प्लस एवढ्या महानगरपालिकेत महायुतीत नगरसेवक निवडून आणणे हा आमचा आकडा, हा आमचा फॉर्म्युला, हा आमचा निर्णय आज आम्ही चर्चा केली आहे। दोघेही मिळून आरपीआय सहित आणि त्यांचे मित्रपक्ष आहेत कवाडेजी आणि अन्य आमचे सहकारी यांच्या सहित कोणी कुठे लढल्यावर 150 प्लस आम्ही जाऊ, तो आकडा ठरवण्यासाठीच्या अभ्यासाची आज बैठक झाली। 1-2 दिवसात परत बसून दोन्ही पक्ष नेमक्या किती जागा लढतील आम्ही ठरवू। मुंबई मराठी माणसाचीच आहे, मुंबई महाराष्ट्राचीच आहे। माननीय देवेंद्रजींनी विधानसभेत सांगितलं, जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत गणेश पाठीवर तोपर्यंत मुंबई कोणीही हिंमत केली तरी भारतीय जनता पार्टी किंवा महायुती याला मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होण्याची जो कोणी भूमिका घेईल त्याच्या विरोधात आम्ही राहूच, संघर्षही करू। ती भूमिका मांडणाऱ्याला ती भूमिका मांडायलाही देणार नाही। आता जे मांडतायत ते मतदानासाठी त्यांचा असलेला नरेटिव्हचा भाग आहे आणि त्यामुळे ते असत्य बोलतायत, खोटं बोलतायत। महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। थोड्याच वेळात राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयामध्ये महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। नवाब मलिकांच्या नेतृत्वामध्ये ही महत्त्वाची बैठक आहे। महायुती म्हणून लढायचं का पर्यायाचा विचार करायचा या संदर्भात बैठकीमध्ये सविस्तरपणे चर्चा केली जाणार आहे। या बैठकीला आमदार यासोबतच झुशान सिद्दीकी देखील उपस्थित राहतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।